नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते. मी खूप दिवसानंतर युट्यूबला मोठ्या ब्लॉगमध्ये आले आणि काही थोडंसं पर्सनल कारणं होती आरोग्याबद्दलची, म्हणून मी खूप दिवसानंतर हा व्हिडिओ शूट करते. तर तुम्ही सगळे कसे आहात? मी खूप छान आहे. आता माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. तुमची तब्येत कशी आहे? पाऊस पाणी वगैरे. तर मी खरं तर ब्लॉग याच्यासाठी बनवते, कारण आता 4 आणि 5 तारखेला मिशोवाल्यांनी खूप मोठा सेल काढला होता आणि त्या सेलमधून मी मला काही आणि अवनीला काही वस्तू मागवल्यात. तर त्या तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी मी हा मोठा ब्लॉग करते. तर तुम्हाला मी ज्या काही वस्तू दाखवणार आहेत त्या खूप छान आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत, पहिली गोष्ट. आणि त्यातल्या तुम्हाला जर काही पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तिथून तुम्ही जाऊन खरेदी करू शकता. चला तर मग आपण आपल्या ब्लॉगच्या मेन मुद्द्याकडे वळूया. मिशोकडून मागवलेला मी पहिला ड्रेस आहे हा लव्हेंडर कलरचा ड्रेस. तर हा थ्री पीस मध्ये येतोय, म्हणजे टॉप, पॅन्ट आणि ओढणी. कलर मी हा पहिल्यांदाच वापरते, त्यामुळे हा कलर असा थोडासा डार्क आहे आणि लव्हेंडर कलर आहे. त्याच्यावर केलेलं हे चिकनकारी वर्क आहे, तुम्ही बघू शकता. मी इथं माझा फोटो लावते. हा असा ड्रेस आहे, ठीक आहे. ही लेसची त्याला गळ्याभोवती लेस दिलेली आहे. बाहीलाही वर्क केलेला आहे आणि बाहीलाही वर्क दिलेला आहे. तसंच ओढणीला आणि पॅन्टीच्या बॉटमला देखील ही लेस दिलेली आहे. हे बघा, इतका सुंदर आहे. हा हा कलर मी कधीच वापरला नव्हता. मस्त ड्रेस आहे हा असा. याची पॅन्ट बघा. पॅन्टीला कमरेमध्ये इलेस्टिक दिलेला आहे, पूर्ण इलास्टिक आहे, हाफ नाही, पूर्ण इलास्टिक आहे. आणि पॅन्ट खाली बॉटमला हा लेस दिलेला आहे. खूप सुंदर प्रकारे याचं फिनिशिंग केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता खाली, इथून खाली अस्तर नाहीये. ड्रेसला आतून, पॅन्टीला सुद्धा अस्तर आहे आणि टॉपला देखील आतून अस्तर आहे. सगळ्यात मेन महत्वाचं अट्रॅक्टिव्ह कारण ह्या ड्रेसची ओढणी आहे. खूप मोठी ओढणी आहे, तुम्ही बघू शकता म्हणजे. आणि याची ओढणी खूप छान प्रकारे अशी सेट होते, लगेच टाकली की सेट. त्याला तुम्ही असं देखील वेअर करू शकता. आणि ओढणी खूप छान असल्यामुळं ड्रेसला अजून जास्त शोभा येते. ओढणी पूर्ण प्लेन आहे, कारण की ड्रेस पूर्ण भरलेला आहे म्हणून. आणि ही लेस, ओढणीचं मेन अट्रॅक्टिव्ह कारण ही लेस आहे. खूप छान प्रकारे या ओढणीला फिनिशिंग दिलेली आहे. ही माझ्याकडे लव्हेंडर कलरच्या 3 साड्या झालेल्या आहेत आणि ही आता 4थी साडी. मला खूप जास्त कलर हा आवडतो. आता याच्यावर तुमच्याकडे लव्हेंडर कलरचा जर डार्क ब्लाऊज असेल तर तो तुम्ही वेअर केला तरी चालेल. हे बघा साडी, साडीला कटवर्क आहे. हे बघा, पूर्ण साडीवर असं कटवर्क आहे. अशी छान फुलांची डिझाईन आहे. हा आहे ब्लाऊज पीस. याचा फुग्यांचा ब्लाऊज किती छान दिसेल ना. आणि हा आहे पदर. तुम्ही बघू शकता, इतकी सुंदर साडी आहे. आपण चोपून बसणारी, अजिबात फुगा होणारी साडी नाही. मलाच मुळात फुगा होणारी साड्या किंवा ड्रेसेस आवडत नाही. म्हणजे कसं कुठल्याही फंक्शनला घातली तरी आपण व्यवस्थित आणि कम्फर्टेबल राहिलं पाहिजे. हे बघा, अशी सुंदर अशी साडी आहे. आता आपण बघूयात मी काही अवनीसाठी ड्रेस मागवले होते, त्या ड्रेस बघूयात आता आपण. हा आहे 2 नंबरचा ड्रेस, पूर्ण ब्लॅक आहे, 2 पीस मध्ये आहे, म्हणजे याला बॉटम नाही, याला ओढणी आणि ड्रेस. तर आपण पहिली बघूयात ओढणी. हे बघा, इतकं सुंदर याच्यावर वर्क केलेलं आहे. किती सुंदर वर्क केले बघा. आणि खाली घेर तुम्ही बघू शकता. आतून अस्तर आहे, जॉर्जट कापड आहे या ड्रेसचा सुद्धा आणि लव्हेंडर ड्रेसचा सुद्धा, म्हणजे चोपून बसणार, कुठेही न फुगणार कापड आहे. तर हा आहे फक्त गळ्याभोवती यांनी वर्क केलेलं आहे, बाकी पूर्ण म्हणजे बाहीला सुद्धा काही नाहीये आणि खाली बॉटमला सुद्धा काही नाहीये ड्रेसच्या. तर हा 2 पीस मध्ये येणार आहे. आता बघूया याची ओढणी. याची ओढणी छोटीशी आहे, पण ठीक आहे, सफिशियंट आहे. याच्या खाली जर आपण चॉकलेटी कलरची लेगिन्स किंवा ब्लॅक कलरचं जरी घातलं तरी छान दिसून जाईल. ही ओढणी आहे. ओढणीला असं छोटे छोटे असे फुलांचं थ्रेडवर्क केलेलं आहे. आणि ओढणी, मी ड्रेस जेव्हा घातला होता तेव्हा ओढणीसारखी पडत होती, त्याला पिनअप करायची गरज आहे. असं मी इथे फोटो लावतेच आहे. आता बघूयात आपण 3ऱ्या नंबरचा ड्रेस, जो की मला पर्सनली खूप जास्त आवडलाय, खूप जास्त आवडलाय, म्हणून हा ड्रेस मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर हा आहे असा अनारकलीमध्ये ड्रेस. मला असे घेरचे ड्रेस भयानक आवडतात. तर ह्या ड्रेसला तुम्ही बघू शकता, इतकं सुंदर इथं वर्क केलेलं आहे, एम्ब्रॉयडरी आहे क्रॉसमध्ये. आणि हे बघा, इथून खाली ज्या चुन्या चालू होतात त्या पूर्ण चुन्यांनी भरल्या, म्हणजे तुम्ही याचा घेरचा विचार करू शकता. याचा घेर खूप मोठा घेर आहे याचा. आणि याच्या बाहीला देखील, म्हणजे यांनी जो वरती भाग येतो या वरच्या भागामध्ये पूर्ण डिझाईन दिलेली आहे. इथे सुद्धा एम्ब्रॉयडरी दिलेली आहे. हे बघा, बघू शकता, इतकी सुंदर आहे दोन्ही हातांना. कलर मध्ये पण तुम्हाला हे मिळून जाईल, याचे कलर सुद्धा आहेत. आणि हा कलर मला खूप जास्त आवडला. याच्या पाठीमागून देखील चुन्या आहेत, म्हणजे तुम्ही विचार करू शकता याचा घेर केवढा मोठा असेल. त्याला आतून अस्तर दिलेला आहे. हे अस्तर देखील चांगल्या क्वालिटीचे आहे. हे फिसकणार वगैरे अस्तर नाहीये. फिसकणार एखादा अस्तर कसं असतं जे फिसकतं कापड, तसं हे अस्तर नाही. हे बघा, किती सुंदर आणि किती छान ड्रेस आहे हा. म्हणजे आता रक्षाबंधन जवळ येते, रक्षाबंधनसाठी आपल्या बहिणीला गिफ्ट करण्यासाठी, आपल्या मुलीला गिफ्ट करण्यासाठी किंवा आपल्या बायकोला गिफ्ट करण्यासाठी या ड्रेस तुम्ही मागू शकता आणि त्यांना गिफ्ट करू शकता. खुश होणार तुमची बहीण, खुश. किती छान आहे बघा, खूप जास्त. हा ड्रेस मला खूप जास्त आवडला. आता याचा आपण बॉटम बघूयात.
त्याच्या बॉटमला फक्त मागून कमरेच्या साईडला इलास्टिक आहे, पुढून प्लेन आहे एकदम, आणि खाली बॉटमला जशी एम्ब्रॉयडरी आहे ड्रेसवर तशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे, बघू शकताय बघा. आता बघूयात आपण याची ओढणी. ओढणी एवढी मोठी आहे, तर तुमच्या घरात लहान मुलगी असेल ना तर ती स्वतःला साडी गुंडाळू शकते, एवढी मोठी ओढणी आहे. आणि याची पॅकिंग एवढी सुंदर करून आली होती. त्याची ओढणी बघा, पूर्ण पूर्ण ओढणीला बाजूनं लेसचा सिक्वेन्स दिलेला आहे आणि आतमध्ये सगळ्या फुलांच्या बुट्ट्या आहेत. ते बघा, ओढणीची साईज खूप मोठी आहे आणि घेतल्यानंतर ही ओढणी एवढीच असते, खूप जास्त चापून चोपून बसते. ठीक आहे. खूप सुंदर हा पार्टीवेअरसाठी सुद्धा ड्रेस आहे, सणासुदींसाठी, आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस असेल तर गिफ्ट करण्यासाठी भयंकर सुंदर ड्रेस आहे हा. मी शोवरनं मागवलेला आहे. तुम्हाला हा ड्रेस जर आवडला असेल तर नक्की मागवा, तुम्ही अजिबात रिग्रेट करणार नाही. आता बघूयात आपण. मी एक कॉर्सेट मागवला होता, कॉर्सेटमध्ये ब्ल्यू कलरचा आहे आणि खूप छान आहे. मला तो जेव्हा मी घातला तेव्हा मला तो भयंकर आवडला. त्याचं कापड पण खूप असं म्हणजे असं एकदम गरम होण्यासारखं कापड नाहीये, ब्रिदेबल कापड आहे त्याचं. हे बघा, हा आहे त्याचा बॉटम. त्याला पूर्ण कमरेला इलास्टिक दिलेला आहे आणि याच्यावर रेड रोजेस आहेत, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर आहे हे. म्हणजे कॉर्सेट कसा असतो की टॉप आणि बॉटम सेम, आणि हा एकदम प्लेन कापड आहे, बाकी याच्यावर कुठली डिझाईन नाही, एम्ब्रॉयडरी नाही, काहीच नाही. त्याला एक पानगळा दिलेला आहे छानपैकी आणि ऍपल कट आहे, तुम्ही हे बघू शकता. खूप सुंदर आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, हा हा हे जे कापड आहे ना हे कॉटन नाहीये. ठीक आहे, हे आहे वेगळंच कुठलं तरी कापड आहे. मी असं तुम्हाला फोटो दाखवतेच, हे बघा. पण ब्रिदेबल कापड आहे, कॉटनचं नाहीये, भरून येणार नाहीये किंवा घातल्या एका धुण्यामध्ये कमी होणार आहे, आकसणार नाहीये. हे कापड खूप छान आहे. खूप वर्ष ड्रेस बघूयात, म्हणजे तुम्ही विचार पण करू नाही शकणार एवढा सुंदर ड्रेस मिशोकडून आम्हाला अवेलेबल झालेला आहे. त्याचे देखील फोटो मी कडेला लावून टाकते. तर बघू शकता इतका सुंदर आहे. बाहीला इथं त्यांनी आतून इलास्टिक लावलेलं आहे आणि फुग्याची बाही आहे. प्लस हा बर्थडे साठी घालायला सुद्धा खूप छान फ्रॉक आहे, तुम्ही बघू शकता. बघा, इथे कमरेला इलास्टिक दिलेला आहे आणि हा इतका सुंदर दिसत होता आवणीवर, माझी प्रिन्सेस डॉलर्स वाटत होती खरं. हे बघा, आणि इथे ह्या म्हणजे तुमच्याकडे जर असं अलाउड असेल घालायला घरामध्ये तर तुम्ही हे घालू शकता किंवा बाही अशी वरती देखील करू शकता. क्रेपचं कापड आहे, क्रेप कापड आहे, बघू शकता तुम्ही. बघा, आणि कलर याच्यामध्ये खूप जास्त अवेलेबल आहे त्यांच्याकडे. तुम्ही हे कलर देखील मागवू शकता किंवा तुम्हाला तुमच्या मुलाला जो कलर किंवा मुलीला जो कलर आवडेल तो मागू शकता. हा तर अवनी मला खूप दिवसापासून म्हणत होती मला नाईट ड्रेस हवाय, नाईट ड्रेस हवाय. तर शेवटी मी इच्छा पूर्ण केलेली आहे आणि मिशोच्या सेलमधून मी हा नाईट ड्रेस तिच्यासाठी मागवलेला आहे. तर तुम्ही याचा कलर बघू शकता, एकदम डार्क नाही, काय नाही, सॉफ्ट आहे. म्हणजे स्काय ब्लू कलर आहे एकदम फेंट मध्ये. हे बघा, ही त्याची बाही आहे, लांब आहे, फुल स्लीव्स आहे त्याचे. इतकं सुंदर कॉलर आहे आणि याच्यावर छोटे छोटे रॅबिट्स आहेत, बघू शकता तुम्ही. रॅबिट का डॉग आहे, हे बी रॅबिट आहे. आणि हा आहे त्याचा बॉटम, पूर्ण इलास्टिक दिलेला आहे कमरेला आणि लेंथ पण खूप. कापड कॉटन मध्ये हवं, हे कापड कॉटन नाहीये, त्यामुळे मी हा ड्रेस रिटर्न करणार आहे खरं. पण जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ठेवू शकता. मला असं वाटतं लहान लेकरांना आपण कॉटनचे कपडे घालायला पाहिजेत, कमीत कमी रात्री झोपताना तरी. म्हणून हे कॉटन नाहीये, हे वेगळंच आहे, मिक्स कापड आहे पूर्ण. पण याची क्वालिटी खूप छान आहे आणि याचे जे काही टिप्स आहेत ते पण खूप छान आहेत. त्यामुळे तुम्हाला हे मागवायचं असेल तर तुम्ही अवश्य मागू शकता. आता तिसरं बघूयात. हे हा पिंक सॉरी ब्ल्यू कलरचा फ्रॉक. खरं तर हा ब्ल्यू नाही, हा ब्लॅक आलाय. ठीक आहे, पण मला हा अजिबात आवडलेला नाहीये. मी म्हणजे तुम्ही घ्यावं म्हणून मी काही नाही बोलणार आहे, पण हा ड्रेस मला अजिबात आवडलेला नाही, कारण तिला अजिबात चांगला दिसत नाही. हा दिसत पण नाही आणि याचं कापड पण चांगलं नाहीये. त्याच्या आतमध्ये जे अस्तर दिलंय ते तर खूप खराब क्वालिटीचं अस्तर आहे. ठीक आहे, हे बघा, त्याला घेर आहे, सगळं आहे, म्हणजे एवढा असा घेर आहे त्याला शेवट. ठीक आहे, मागून अशी चेन दिलेली आहे त्यांनी, ही चेन आहे आणि 34 नंबरचा आहे हा. पण अवनीला थोडासा कमी बसला आणि याचं कापड देखील मला आवडलेलं नाही अजिबात. पूर्ण ट्रान्सपरंट कापड आहे आणि अस्तरची क्वालिटी तर तुम्ही बघू शकता, हे आहे अस्तर. हा ड्रेस मला अजिबात आवडलेला नाही, त्यामुळे मी हा रिटर्न करणार आहे. पण जर तुमच्यापैकी कोणाला आवडला असेल तुम्ही मागवू शकता. याच्या बरोबर हा एक बेल्ट आलेला आहे. ठीक आहे, कमरेला मी फोटो त्याचे तुम्हाला लगेच कळेल. कमरेसाठी हा बेल्ट आलेला आहे, त्याला नॉट आहेत. आता जो मी तुम्हाला ड्रेस दाखवणार आहे तो ड्रेस भयंकर आवडलेला आहे मला सुद्धा, अवनीला सुद्धा आणि अवनीच्या बाबांना सुद्धा. तुम्हाला मी तो ड्रेस दाखवते. हा आहे तो ड्रेस. ठीक आहे, म्हणजे रक्षाबंधनला छोट्या मुलाला आपल्या बहिणीसाठी जर काही गिफ्ट द्यायचं असेल तर हा ड्रेस एकदम परफेक्ट आहे. याच्यामध्ये त्यांच्याकडे कलर सुद्धा अवेलेबल आहेत. तर गोष्ट करूयात आपण ह्या ड्रेसची. या ड्रेसला पूर्ण कॉटन आहे, हे कॉटनचा ड्रेस आहे पूर्ण. ठीक आहे, याच्या बाहीला अशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे, पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे आणि याच्या गळ्याभोवती हे सुंदर असं पांढऱ्या कलरमध्ये एम्ब्रॉयडरी केलेली आहे, बघू शकता. हे पूर्ण ड्रेसमध्ये आहे एकदम शेवटपर्यंत. ठीक आहे,
खूप सुंदर दिसतो हा अमिवर ड्रेस. मी तो फोटो नक्कीच लावते. तर ही आहे पॅन्ट. पॅन्ट पूर्ण प्लेन आहे. पूर्ण कमरेला इलास्टिक दिलेला आहे आणि बॉटमला देखील पूर्ण प्लेन आहे. बॉटमला देखील यांनी थोडंसं इथे एम्ब्रॉयडरी द्यायला हवी होती असं माझं म्हणणं आहे. त्या ड्रेसवरची ओढणी तुम्ही ओढणी बघू शकता. खूप सुंदर आहे. ठीक आहे. पण प्रिंटेड आहे. ठीक आहे. म्हणजे असं हे नाहीये एका बाजूने अशी एका बाजूने फेंट असं आहे. आणि पण तिच्या मापाला ही बसेल अशी खूप मोठी ओढणी आहे. ठीक आहे. अशी सुंदर. आणि हा ड्रेस खरंच खूप छान आहे. आवडीला पण आवडला, तिच्या बाबांना पण आवडला आणि मला सुद्धा आवडला. ठीक आहे. तुम्हाला हा घ्यायचा असेल तर याची पण लिंक मी खाली देऊन टाकते. आता बघूयात आपण. मी आजपर्यंत कधीच ऑनलाईन सँडल मागवलेला नाहीये. मी म्हटलं फर्स्ट टाइम आपण मिशोकडून सँडल मागवूयात आणि कसं येतंय ते बघूयात. त्यानंतर डिस्कस करूयात की आपण हे ठेवायचं की नाही. पण सँडलची क्वालिटी एवढी सुंदर आलेली आहे. खूप छान आलेली आहे. ठीक आहे. हा आहे सँडल नाही म्हणता याला. याला वेजेस म्हणतात ना. याला सँडल नाही म्हणत. ठीक आहे. पण याला अंगठा हवा होता. ठीक आहे. पण हे खूप सुंदर आहे. हे घातल्यानंतर तुमची उंची डायरेक्ट 3 इंचांनी वाढणार आहे. याला तुम्ही बघू शकता कडने असे खिळे आहेत. ठीक आहे. म्हणजे असे याला पॅक करण्यासाठी याच्याच हिलमध्ये खिळे ठुकलेले आहेत. पण हे खूप असे हलके पण आहेत. असे जड नाही आहेत अजिबात. हलकं आहे एकदम. ठीक आहे. मी तुम्हाला घालून दाखवते. माझी उंची खूप वाढणार आहे. तुम्ही बघू शकता. त्याचे सुंदर असे सँडल आहेत. म्हणजे मला तुमची उंची जर छोटी असेल ना तुम्ही नक्की मागवू शकता. म्हणजे कम्फर्टेबल आहे. म्हणजे याच्या खाली जे हे सोल आहे ना हे असं दबतंय हे. ठीक आहे. असं हे बघा. त्यामुळे हे खूप कम्फर्टेबल आहे. तुम्हाला वाटत असेल हे जड आहे पण हे जड नाहीये. हे हलकं आहे. ठीक आहे. तुम्हाला जर हा सँडलला पाहिजे असेल तर मी त्याची लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ती तुम्ही नक्की बघा आणि नक्की सँडल हा घ्या. त्याच्यामध्ये कलर पण अवेलेबल आहेत. आणि मी विचार सुद्धा केला नव्हता की एवढी सुंदर पर्स मला मिशोकडून मिळेल. या पर्सची तुम्ही क्वालिटी बघा, कलर बघा, स्ट्रक्चर बघा, इतकं सुंदर आहे. आणि ह्याच्या चेनची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. किती गोड आहे ही, किती गोड आहे. याच्यापेक्षा पण गोड दुसरी बॅग आहे, ती नंतर दाखवते आणि ते शेवटचं पार्सल असणार आहे आपलं. मला माहिती व्हिडिओ खूप लांब होतोय, ठीक आहे. याला 2 कप्पे आहेत आणि मागे एक छोटासा चिल्लर ठेवायला कप्पा आहे. आणि ही बॅग लेदर आहे. ठीक आहे. आणि खूप सुंदर आहे ही. मला असं वाटतं की आपल्याला मुलांना पार्कमध्ये खेळायला घेऊन जायला, मूवीला जायला ही बॅग खूप कम्फर्टेबल आहे. खूप सुंदर आहे. तुळशीबागेमध्ये शॉपिंग करायला जायला खूप भयानक आहे. नक्की घ्या, नक्की घ्या. इतकी सुंदर आहे ही. आता मी तुम्हाला दाखवते शेवटचं पार्सल जे माझ्या खूप जवळ आहे. मला ते खूप आवडलंय. दाखवते. हा बॉक्स आला होता खूप मोठा आणि आल्यानंतर मला वाटलंच नव्हतं याच्यामध्ये पर्स असेल. पॅकिंग बघा, फक्त पॅकिंग बघा तुम्ही. मला खरंच विश्वास नाही बसत आहे ही बॅग मिशोकडून आली आहे. इतकी सुंदर, इतकी कम्फर्टेबल बॅग मिशो कसं काय देऊ शकतं. किती सुंदर आहे हे. बघा इथे छोटंसं असं दिलंय, त्याच्यामध्ये डायमंड आहे. त्याच्यामध्ये छोटासा डायमंड लावलेला आहे त्यांनी. 2 डायमंड लावलेले कडेला. ह्याला कडेला जे हे दिलंय याच्यामध्ये तुम्ही तुमचे सिलिंग बॅग साठी यांनी एक याच्यामध्ये काय म्हणतात त्याला एक बेल्ट दिलेला आहे. याच्यामध्ये पूर्ण 1 लिटर पाण्याची बॉटल बसू शकते आडवी पूर्ण. खूप सुंदर आहे. ऑफिससाठी जाण्यासाठी परफेक्ट बॅग आहे. याच्या आतमध्ये एक चोरकप्पा छोटासा दिलेला आहे त्यांनी, जो तुम्हाला चिल्लर ठेवायला उपयोगी येईल. खूप छान आहे. तुम्ही बघू शकता हे किती सुंदर आहे, किती सुंदर. म्हणजे एवढ्या छोट्या छान छान गोष्टी जर मिशो आपल्याला प्रोव्हाइड करत असेल तर आपल्याला घ्यायला काहीच हरकत नाही. हीच बॅग जर तुम्ही पुण्यामध्ये कुठेही जाऊन विचारली तर तुम्हाला ही बॅग 450 ते 500 पर्यंत मिळेल. पण ही बॅग मिशो खूप चांगल्या दरामध्ये देत आहे. याची सुद्धा लिंक मी खाली देते. तुम्हाला घ्यायचं असेल तर कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला हा माझा मोठा ब्लॉग मिशोचा कसा वाटला सांगायला विसरू नका. बेसला बघताय. तर ही होती आपली सगळी शॉपिंग. नवीन असाल तर फॉलो नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना या सगळ्या गोष्टी जर एवढ्या छान किमतीमध्ये मिळत असतील तर गिफ्ट करायला काहीच हरकत नाही. बाय बाय. छान राहा, सुस्त राहा, आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.